पिण्याच्या पाण्यासाठी सरपंच उपसरपंचांची आक्रमण भूमिका। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। शेगाव तालुका प्रतिनिधी गौतम इंगळे। शेगाव पिण्याचे पाण्यासाठी आक्रोश करीत नागरिक व तालुक्यात सरपंच उपसरपंच संघटनेच्या वतीने एक दिवसीय लक्षणीय पाणी आंदोलन तहसील कार्यालय शेगाव येथे करण्यात आले। सरपंच उपसरपंच संघटनेचे अध्यक्ष रामाभाऊ थारकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। 38 गाव योजनेअंतर्गत पिण्याचे पाणी मिळणार गावकरी होड करत होते। 4-5 वर्षे झाली तरी अद्यापही पाणी मिळाले नाही। त्याकरिता बघा आमच्या माध्यमानुसार महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह तसेच महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी गौतम इंगळे शेगाव तालुका तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। आणि माझं जे काम आहे माझं आशेचं काम आहे, त्यामुळे मी प्रत्येकाच्या घरात जाते आणि प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर प्रत्येकाची समस्या एकच आहे, पिण्याचं पाणी। जेही काही आजार होत असतील ते सगळे या पाण्यामुळे होत आहेत। आणि किती दिवस प्रतीक्षा करावं लागेल आम्हाला महिलांना पाण्याची। योजना आल्या, योजना सँक्शन झाल्या, त्या सगळ्या झाल्या, पण जनतेला पाणी केव्हा मिळेल हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आमचा। आणि आमच्या जर याला जर हे मिळालं नाही, प्रतिसाद दिला नाही, तर आमचं हे आंदोलन खूप तीव्र होईल। आणि याच्या मागं पूर्ण महिला शक्तींचं हे आम्हाला हे सगळ्या महिला आमच्या म्हणजे कशा आता प्रतीक्षेत आहेत आणि सगळ्या खवळलेल्या आहेत। तुम्हाला माहीत आहे, जिथं महिला उभी राहिली आणि सगळे मेन प्रश्न कसा असते, पाण्याचा प्रश्न असते। जास्तीत जास्त महिलांना या पाण्यामुळे समस्या येत आहेत पिण्याचं। काही लोकांचं असं आहे की आता जवळ छोटं कुटुंब जरी असलं तरी रोजचं 50 रुपयाचं पाणी म्हणजे आर्थिकही नुकसान आहे। एका महिन्याचं जवळपास 1500 रुपयाचं पाणी लागते पिण्यासाठी। आणि जे लोक दुर्बल घटक आहेत गावातील की जे विकत घेऊ शकत नाही, ते दूषित पाणी पिल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजाराला सामोरी जावं लागते। आता ताजं उदाहरण जर म्हटलं तर आमच्या इकडे केस गळतीचं, किडनी स्टोनचे असे भरपूर आजार आहेत। जवळपास 50% 60% जे आजार आहेत हे सगळे पिण्याच्यामुळे। आम्हाला किती दिवस प्रतीक्षा करावं लागेल? शासनाला आमची हेच मागणी आहे की आम्हाला आणखी किती दिवस वाट बघावं लागेल। आज या ठिकाणी सरपंच उपसरपंच संघटनेचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण किंवा आंदोलन इथं शेगाव तहसील समोर करण्यात आलं। या आंदोलनामध्ये आमचे सरपंच उपसरपंच संघटना आणि संपूर्ण 38 गावातील सर्व नागरिक महिला इथं उपस्थित झाले। पण 2018-19ला ही योजना मंजूर झाली। सन्माननीय आमदार संजय कुटे यांच्या प्रयत्नाला यश आलं। सर्व तालुक्यामध्ये आनंदाचं वातावरण झालं की आता कुठेतरी आपल्याला 2 वर्षाचा कालावधी आहे आणि या 2 वर्षामध्ये गोडं पाणी मिळेल। परंतु ग्रामीण पाणी पुरवठा आणि MGP यांचा हलगर्जीपणा आणि वेळ काढून ठेकेदार यांच्या या ठेकेदारामुळे तिथं विलंब होऊन 2 वर्षात नाही तर तब्बल 6 वर्ष झाले या ग्रामीण भागामध्ये अद्यापपर्यंत पाणी पोहोचलं नाही। आतापर्यंत सुद्धा काही गावाच्या पाण्याच्या टाक्या बांधकाम चालू आहे, कोण्या ठिकाणी पाईपलाईन चालू आहे, तरीसुद्धा इथपर्यंत पाणी पोहोचलं नाही। आणि त्या संदर्भात आमची सरपंच उपसरपंच संघटना आज या ठिकाणी आंदोलन करत आहे। येणाऱ्या आता या एका महिन्यामध्ये जर ज्या गावचं काम पूर्ण झालं त्या गावाला जर पाणी नाही मिळालं तर आम्ही आमचं आंदोलन अतिशय तीव्र करू। तीव्रच नाही तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही आता मागे हटणार नाही। कारण आता आमचा शांत संयमाचा बाण फुटला आणि आता या ठिकाणी आजच्या या आंदोलनाला जर यश आलं नाही तर आता याच्या पुढे आमची दिशा आहे वेगळी असेल। त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या अंगावर गुन्हे दाखल जरी झाले तरी आम्ही ते घ्यायला तयार आहोत। सरपंच संघटनेचा